नौमे साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। एक म्हणती वेळी साधेल तैसी करावी चोरी शिंदळी, ये वाचुनी पोटाची खळी न भरेची निर्धारे। एक म्हणती ऐशा काली राजसेवाची करावी भली, अन्य उपायांची चाली नष्टप्राय झाली असे। दुजा म्हणे मागोनी भिक्षा, अंगी बाणवावी परमार्थ दीक्षा, परमात्म्या अंतर साक्षात त्याते आळवावी। एक म्हणे कोणताही धंदा करावा पाही, वाचोनी पोटाची खळगी न भरेची निर्धारे। परी या सत्या विणत्याही जोर मुळी असे ना, व्यापारी राजमर्जी संपादन गरीब दुबळे नातडी जाण, अधिकारी सेवक पूर्ण नाडूनी श्रीमंत बनले। परसोबा आणि डोंगरे बुवा हे दोन्ही कुमार अरणग्रामी येऊन त्यांनी आपल्या कुटुंबासोबत वस्तीला त्यांनी संसाराला आरंभ केलेला आहे। तर यावेळेस जी भीषण परिस्थिती होती त्यावेळेस लोक चर्चा करू लागले। एक म्हणू लागला अशा काळामध्ये राजसेवा केलेली चांगली आहे, कारण बाकीचे उपाय चलना, धंदा चलना आणि पोट भरण्यासाठी खोटं बोलता येईना, म्हणून काय करावं। दुसरा म्हणू लागला की भिक्षा मागून परमार्थाची दीक्षा अंगी बाणून हृदयातल्या परमात्म्याला आत्मरूपानं ओळखून घ्यावं। तर एक म्हणू लागला की यावेळी जशी जमेल तशी चोरी लबाडी केल्या वाचून पोटाची खळगी भरणार नाही। तर याची खात्री आहे। एक म्हणू लागला कोणताही धंदा करायला पाहावे तर खोट्याशिवाय काही जोर चलना, कारण पावलो पावली खोटं बोलावं लागायला, खोटं बोलल्याशिवाय लोक ऐकना। म्हणून काय करावं, खऱ्याने जो धंदा करतो त्याला अनेक अडचणी येतात, आणि अशा संधीमध्ये दैवदादा कोणता धंदा करीत असेल याचा सगळ्यांना प्रश्न पडला। सत्यपणे जो करी धंदा त्याची उद्भवी नाना आपदा, ऐशा संधीत दैवदादा कवन धंदा करीसी। तव दैवू कती तसे जाण, दुर्जन त्रासा ते कंटाळून केले आरणी आगमन पोटाची चिंता परमात्म्या। दुसऱ्याचे घरी मजुरी आनंदे करीन साचारी, रात्रंदीन मनी हरी निर्धारेसी धरीन। दारिद्र्य जो भाग्यपूर्ण मनी न येई गर्वाभिमान, सर्वत्रांशी सदैव लीन येई पाही दारिद्र्ये। तर इथं खऱ्यानं जो धंदा करतो त्याला अनेक अडचणी येतात, तेव्हा दैवू दादा कोणता धंदा करत असेल असं ज्यावेळेस लोक विचारू लागले त्यावेळेस दैवू म्हणू लागले की दुर्जनाच्या त्रासाला कंटाळून मी या अरण गावामध्ये आलेलो आहे। पोटाची खळगी पोटाची चिंता त्या परमात्म्याला आहे। दुसऱ्याच्या घरी मजुरी करून रात्रंदिवस हरीला पक्के ध्यानामध्ये मनामध्ये धरणार आहे, म्हणून रात्रंदिवस मी भगवंताचं नामस्मरण करणार आहे, विठ्ठलाचं नामस्मरण करणार आहे। म्हणून त्याची चिंता तुझी चिंता त्याशी सर्व काळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही, म्हणून मी त्या भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण करत आहे। दुसऱ्याच्या घरी मजुरी करून रात्रंदिवस हरीला पक्के मनामध्ये मी धरेल। दरिद्री भाग्यवान आहे, कारण त्याला गर्व अभिमान होत नाही, त्याला अभिमान नसतो। जो दरिद्री असतो त्याला वाटतं की आपण गरीब आहोत। म्हणून सर्वांना दारिद्र्य असले तर ते नेहमीच लीनतेने राहते, आणि सगळे जर दारिद्र्य, आता लॉकडाऊन सगळे बजेट शून्य झालेले आहे,
म्हणून सगळे एकमेकाचा आदर करायला लागलेत, रामराम घालायला लागलेत, जय हरी म्हणायला लागलेत, नाही का? नाहीतर कुणी कोणाला ओळखायला तयार नाही. सब पैसे के भाई अपना साथी नाही कोई. म्हणून दरिद्री दिसला की मुंडकं असं वळून घेतात लोक. पण परिस्थिती अशी आहे की सगळेच जर दरिद्री असले तर सगळे एकमेकाशी लीनतेने वागते. म्हणून बाकीच्या, कारण त्याला गर्वाभिमान होत नाही, त्याला गर्व राहत नाही, अभिमान राहत नाही. सर्वांना दारिद्र्य असले तर नेहमीच लीनतेने राहतील. आणि बाकीच्या गावाहून पंढरी जवळ आहे, हरण गावाहून पंढरपूर जवळ आहे. म्हणून मी विठ्ठलाची वारी करीन अशी खऱ्याने पक्की खात्री आहे. असा त्या दैवदादाचा निश्चय आहे की मी दरवर्षी वारीला जाईन. म्हणून लोक लाज सोडून निर्लज्जासारखं मी कीर्तनामध्ये जायला बसायला आणि विठ्ठलाचं नामस्मरण करायला लाजणार नाही. म्हणून बनके जोगन चली महलों में पली, मीरा राणी दिवानी गाणे लगी, वो तो गली गली हरिगुण गाणे लगी. आमच्या जनाबाई सांगतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. इथं लोक लाज सोडून देवाचं नामस्मरण करत जनाबाई बाजाराला निघालेले आहेत. आमच्या मीराबाई गल्ली गल्ली महलामध्ये राहणारी ती महाराणी, पण आज देवाच्या नावानं ती गल्ली बोळातून देवाचं नाव घेत चाललेली आहे. बनके जोगन चली, मीरा राणी दिवानी गाणे लगी. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. काय कारण असन बरं हे असं वागण्याला? काय कारण असन? कारण भगवंताचं कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुकूल असो की प्रतिकूल असो, सुख असो की दुःख असो, त्याचं नामस्मरण केलं रे केलं की अंतःकरणात समाधान मिळत असतं, जे प्रत्येक जीवाला पाहिजे असं समाधान. म्हणून दैवदादा सांगू लागले, काय सांगू लागले? दुसऱ्याचे घरी मजुरी आनंदे करीन साचारी, रात्रंदीन मनी हरी निर्धारेशी धरीन, दारिद्र्य तो भाग्यपूर्ण मनी नयी गर्वाभिमान, सर्वत्राशी सदैव लीन येई पाही दारिद्री. इतर गावाहुनी पंढरी जवळीचा असे साचारी, त्याची करीन नित्यवारी सत्य निर्धारी पूर्णत्वी. तेजोनिया लोकलाज कीर्तनी लाजेन निर्लज्ज, संत सेवा लोककाज मनोभावे करीन. संतांची सेवा लोकांच्या कल्याणासाठी मी सदैव करीन. मागेही कीर्तन श्रवण केली, मागे सुद्धा मी कीर्तन भरपूर ऐकलेली आहे. देव पूजा नित्य साधिली, नित्यनेमानं मी देवाची पूजा करत होतो. भजनी करुणाभा केली, भावे गायले गीत मुखी. भजनामध्ये त्या देवाला मी आळवलेलं आहे, त्याला हाक मारलेली आहे. म्हणून हाकेवर येणार, कारण तो हाकेवर आलेला आहे. गजेंद्राच्या आकांतुशी कैसा धावला रसिकेशी. देवा, तू गजेंद्राच्या हाकेवर कसा आलास? तू द्रौपदीच्या हाकेवर कसा आलास? तू प्रल्हादाच्या हाकेवर कसा आलास? म्हणून कोरड्या काष्ठातून तू प्रगट झाला. हाके सरीसी उडी घालून या स्तंभ फोडी. मग देव माझ्या हाकेवर का येणार नाही? का आपण हाक मारत नाही? देव आपल्या हाकेवर यायला तयार आहे, फक्त आपण हाक मारत नाही. बेंबीच्या देठापासून हाक मारायला पाहिजे त्याला. म्हणून कोठे गुंतलाशी द्वारकेचा राणा. देवा, तू कुठे गुंतलास? कोठे गुंतली समाये विश्वव्यापकी, विठाबाई विश्वांभरे, विठाबाई विश्वांभरे भावाच्छेदाकी. ही विठाबाई ही सगळ्या जगाची आई आहे आणि हे तुमच्या आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असलेलं भवाच्या बंधनाचं उच्छेदन करणारी आहे, म्हणजे त्या बंधनाला तोडणारी आहे. म्हणून ही आई आहे आणि बाळाला आईनं हाक मारायला पाहिजे. आई कुठपर्यंत लेकराला येत नाही? जोपर्यंत ते बेंबीच्या देठापासून रडत नाही तोपर्यंत. आणि ते खेळायला लागलं तर ते आईला माहिती हे खेळायला लागलं, खेळू द्या.
आता जोपर्यंत आपण देवाचं नामस्मरण तितक्या माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, बळच येत नसलं तरी काय करायचं? विठ्ठल 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 असं म्हणायचं, बळच म्हणायचं. जरी मनात येत नसलं तरी, जसं एखादं काम आपण बळच त्याच्यामध्ये यश नाही आलं तरी आपण कसं बळच करतो, तसं देवाचं नाव बळच घ्यायला पाहिजे, बळजबरीनं घ्यायला पाहिजे. कारण एखाद्या आईला जर आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असलं तर त्या बाळाला फार मोठ्यानं जोरानं रडावं लागतं. पण इकडं रडणं चालू झालं की तिकडं पाना सुटत असतो आईला. इकडं वासराचं हंबरणं फुटलं की गाईला इकडं दुधाची धार सुटत असते. हे होत असतं. मात्र कासविनीच्या ठिकाणी असं नाही होत बरं का. कासविनीच्या ठिकाणी कसं होतं माहिती का? कासविनीनं आपल्या पिलाकडं दृष्टी टाकली रे टाकली की त्या पिलाचं पोट भरतं. तसं संतांचं आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दान. संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियला बुद्धीचा मळ, दृष्टी दावियला यशोदेचा बाळव. तो श्रीकृष्ण परमात्मा तू आहे असं आपल्याला आत्मरूपानं त्या देवाचं दर्शन घडवून टाकतात. असे संत आहे, ती आई आहे. आणि त्या आईचं मी सुद्धा काय करतो? करुणा भाकलेली आहे मी. म्हणून भावे गायले गीत मुखे, मी भावयुक्त अंतकरणानं त्या देवाचं गीत सुद्धा गायलेलं आहे. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आपलं चित्त कसं करायला पाहिजे? शुद्ध करायला पाहिजे, देवाला गायला पाहिजे. नाम घेऊ नाम देऊ, नाम विठोबाला वाहू. तुम्ही फुलं आणलेत बाबा मोगऱ्याचे, पण आम्ही काय? आम्ही फक्त नावच घेणार आणि नावच घेणार, गाणार आणि नावच देवाला वाहणार. म्हणून असं आमची काय आहे? भक्ती आहे. म्हणून यथोचित्त उपकार केला कष्टवणी शरीर, सत्यपणाचा आळस विसर आपतीतही न पडे. ऐसा भाव देखुनी जणी आश्चर्य पावोनी मनी, म्हणती या ऐसा भुवनी पवित्र दुजाणसी. असा दैवचा भाव पाहून लोक म्हणू लागले की याने मनापासून लोकाची कामे करून संत सेवा केलेली आहे, कीर्तन ऐकलेले आहेत, रोज देवपूजा केलेली आहे, भजन करून देवाची करुणा भाकलेली आहे आणि भावयुक्त अंतकरणाने गीत गायलेले आहे. शरीराने कष्ट करून संकट काळी सत्यपणाच्या आळस किंवा विसर पडलेला नाही. असा त्याचा भाव पाहून लोक मनामध्ये आश्चर्य करू लागले. या भुवनात त्याच्यासारखा पवित्र कोणीच नाही. लोक म्हणू लागले की याने फार कष्ट केलेले आहे, पण याच्या दैवामध्ये दारिद्र्य आलेलं आहे. ऐसा भाव देखोनी जनी आश्चर्य पावोनी मनी, म्हणती या ऐसा भुवनी पवित्र दुजानसे. जण म्हणती दैवे येणे शरीर वेचले सेवे, परी दारिद्र्याचे दैवी लिहिले असे. दारिद्र्याचे कष्ट सेवा लोक म्हणती निष्फळ ठाव, महत्व शून्य गणिती भाव सत्यपणा जीवनसेची. दरिद्री माणसाची जी सेवा आहे, कष्ट आहे, तर लोक ह्याला म्हणतात की याची जी सेवा आहे, याचे जे कष्ट आहे हे निष्फळ आहे. कारण याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्याला कोणी विचारतच नाही की तू जेवला का नाही जेवला, तुझ्या घरी काय आहे का नाही, लेकरा बाळाला काही आहे का नाही, असं कोणी विचारतं का? नाही विचार. म्हणून महत्व शून्य गणिती भाव सत्यपणा जीवनसेची. म्हणून त्याच्या जगण्यामध्ये सत्यत्व थोडं सुद्धा नसतं, असं लोकांची दृष्टी असते. पण त्याला कुणी महत्व देत नाही. अंगी चिंध्या नाही धड, लोका दावी वारीचे कोड, आपण ऐसा गुणद्वाड जगा पहा शिकवी. ह्याच्या अंगावर धड चिंध्या नाहीत आणि आपल्याला वारीचं महत्व सांगायला लागला. म्हणजे हे आपल्यासारखे गुण लोकांना दाखवायला लागला. म्हणजे लोक याच्यासारखे व्हावं असं शिकवायला लागला. असं लोक निंदा करू लागले. दरिद्री जवळ येता जाण, मस्तकी तिडीक उठे पूर्ण. कुणी जर रस्त्यानं भिकारी जर जाऊ लागला तर त्याच्याकडं पाहिल्याबरोबर मस्तकावर काय होतं? आठ्या पडतात, तिडीक निर्माण होती की अरे हे कशाला भेटला, आता काय मागत काय माहिती. पण
महानरक भासे संपूर्ण पूर्ण वीट येत असे. सगळा नरक असा वाटायचा आणि त्याचा वीट यायचा लोकांचं मन होत नाही त्यांना बोलायला. दारिद्र्याचा एकची उपयोग सेवा करावी सदैव सांग. ये वाचुनी अन्य लाग सर्व त्याने सोडावा. दारिद्र्याचा एकच उपयोग आहे की त्यानं भरपूर लोकांची सेवा करावी. म्हणजे जे गरीब आहेत ना त्यांनी नुसती सेवाच करावी म्हणजे त्यांना मग जीव नाहीत का. पण इथं परत सांगतात ऐसी निंदा ऐकून दैवे त्याशी उत्तर दे प्रभावे. जगी मजा आसरा सर्वस्वे गरीबची असती. अशा लोक निंदेला सुद्धा दैव भेट नसत. निर्भीडत्वाने ते उत्तर देत होते की गरीबच आमचा आसरा आहे. गरिबी आमचा काय आहे? आसरा आहे, आम्हाला आधार आहे. का आहे? मी त्यांची करीन मजुरी, मी त्यांची मजुरी करन. परमेश्वर सेवा हीच निर्धारी, हीच ईश्वराची सेवा आहे. म्हणून रक्त तयांच्या कृपेने संसारपुरी पार मी पावेन आणि त्यांच्याच कृपेने मी या संसार सागरातून पार उतरणार आहे. असा दैवचा निर्धार देख चपापले गरीब रक्त शोषक. म्हणती याला जे पावे दुःख ते हाती येईल. असा दैवचा निश्चय पाहून हे गरीब लोकांचं जे रक्त शोषण करणारे आहेत ते त्याला थर कापत होते. दैवला ते मनामध्ये म्हणायचे की याच्या जीवनामध्ये एखादं ज्यावेळेस दुःख येईल त्यावेळेस हे आपल्या कचाट्यामध्ये येईल, असा सहसा येणार नाही. ऐशी वडिलांची परंपरा परसोबा डोंगरोबा या कुमरा. सकळ लोक मनोगत थारा अनायासे कळला. अशी यांची वडिलांची परंपरा आहे. दैवू माळी आणि यांचे परसोबा आणि डोंगरोबा हे दोन कुमार आहेत, मुलं आहेत. आणि या लोकांमध्ये सगळ्यांना यांचे स्वभाव, यांचं वैशिष्ट्य, सगळं यांचं पारमार्थिकत्व लक्षात आलं. हे दरवर्षी वारी करत असतात, देवाचं भजन पूजन करतात आणि कष्ट करून लोकांची सेवा करतात. हे सगळा उपक्रम लक्षात आला. परसुने वडिला समवेत गावी खोपट बांधित. गाडगी मडकी जुनारी समस्त संसाराते जमविली. परसोबाने वडिलांच्या सोबत काय केलं की एक खोपी बांधली आणि संसाराला लागणारे गाडगे मडके हे सगळे वस्तू त्या सगळ्या जमवाजमव करून ठेवल्या. खाऊनी जाडे भरडे अन्न परमेश्वर सेवा रात्रंदिन. याहुनी अन्य साधन दुसरे काही करीना. जाडं भरडं जे मिळन ते खायचं आपलं, रात्रंदिवस कष्ट करायचे आणि दुसरं काही साधन नव्हतं म्हणून सेवा, आई वडिलांची सेवा करत होते. डोंगरे बुवा तो सदा विरक्त. तो गेला पळून अरण्यात. जनासवे तीर्थयात्रेत निघून गेला असे. डोंगरे बुवा मात्र विरक्त होते, वैराग्यवान होते. म्हणून त्यांनी काय केले, त्यांनी अरण्याची दिशा गाठली आणि जे तीर्थयात्रेला लोक येतात त्यांच्यासोबत ते तीर्थयात्रेला निघून गेले. परसोबाच्या शिरावर पडला माता पित्यांचा भार. त्यात दारिद्र्य खडतर भरडला असे सर्वस्वी. आता परसोबाच्या, कारण मोठ्या भावानंतर परसोबाच्या डोक्यावर सगळ्या घराची जबाबदारी आली. आईवडिलांचं पालन पोषण, घर धकवणं आणि त्याच्यामध्ये दारिद्र्य खडतर आलेलं आहे. भरडला असे सर्वस्वी. याच्यामध्ये तो सगळा घोरपळून निघाला. नव्हे कोणाचा नौकर नेने उदिम व्यापार. नसे राजसेवेचा निर्धार पांडुरंग भजन करीत असे. कोणाची नोकरी नाही का कुठला व्यापार नाही आणि कुठं राजसेवेचा आधार सुद्धा नव्हता, पण आईवडिलांची सेवा आणि पांडुरंगाचं भजन नित्यनेमानं करत होते. मात्या पित्यांची करी सेवा त्यांच्यान चुके मनोभावा. आई बापांचा पूर्ण ठेवा होनी बैसलासी. आईवडिलांची सेवा करत करत त्यांच्या मनाप्रमाणे ते वागत होते, त्यांच्या मनोगताप्रमाणे वागत होते. म्हणून आणि आपली हिंदू संस्कृती इतकी पवित्र आहे की या संस्कृतीमध्ये मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, म्हणजे आई वडील आणि सद्गुरू यांना ईश्वराच्या ठिकाणी मानून त्यांची पूजा करायची, अशी आपली पवित्र संस्कृती आहे. आणि या पवित्र संस्कृतीमध्ये आपल्याला पवित्र असलेला हा नरदेह मिळालेला आहे.
आणि या पवित्र नरदेहात येऊन आपल्याला पवित्र संतांची संगती लाभलेली आहे. आज आपण श्रीराम मंदिर संस्थान समतानगर सेलू या ठिकाणी श्री संत सावता महाराजांच्या चरित्राचं श्रवण करत आहोत. ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला हे पवित्र असं चरित्र ऐकायला मिळायला लागलं की ज्याच्यामधून जे ऐकल्यानंतर हा जीव जन्म मरणाच्या संसारातून चक्रातून पार पडतो आणि आनंदाची अनुभूती घेतो. याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा भोगत असतो. म्हणून आई आणि वडील यांची सेवा करत होती. आई बापांचा पूर्ण ठेवा होनी बैसलासी, तव आई बापे उपदेशिला, परसोबा भाड्याने शेतीला, पोटास्तव या धंद्याला आरंभ करावा. मग परसोबाने आई वडिलांना विचारलं की काहीतरी धंदा करावा वाटतो, मग मी शेती करू का ठोक्यानं, बटाईने शेती करू का, असं आई वडिलांना विचारलं. आई बापे उपदेशिला, परसोबा भाड्याने शेतीला, पोटास्तव या धंद्याला आरंभ करावा. करुणी शेतीची मशागत, पीक गेले सदैव वाढत, संसारी टवटवी देखत देखत येऊ सहज लागली. मग आईवडिलांच्या परवानगीनं परसोबा शेतीमध्ये प्रवृत्त झाले. शेतीची मशागत केली आणि बी पेरलं आणि पाहता पाहता ते पीक आलं आणि संसारामध्ये टवटवी आली, दारिद्र्य निघून गेलं. जवळी आले 2 पैसे, मात्या पित्यांशी होऊनी हर्ष, परसोबा ते सांगे संतोषे, विचार करावा लग्नाचे. 2 पैसे जवळ आले आणि आईवडिलांना ते दाखवले. आईवडिलांची इच्छा पाहिली, त्यांना आनंद झाला आणि परसोबाला सांगितलं की आम्हाला वाटतं की आता तुम्ही लग्न करावं. परसोबा म्हणे माते, लग्नाचा मनी नसे बेत, मज या संसार पाशात नका गो निर्धारी. परसोबा आईला सांगते, आई मला या लग्नाच्या बंधनामध्ये टाकू नका, अडकू नका. माझ्या मनामध्ये लग्नाची इच्छा नाहीये, मला तुमची सेवा करू द्या. परसोबा अनुदीन तुमची सेवा करीत, शेतीत सदैव राबेन, देईन सर्वांचे देणे अशा रीतीने वागू. मी तुमची नित्य नेमानं दररोज सेवा करील, लोकांचं देणं फेडील, शेतीमध्ये काम करील, कष्ट करील, अशा रीतीनं आपण वागू, पण मला लग्नाच्या बंधनामध्ये अडकू नका. अशी वाणी ऐकून तव त्या ते म्हणे माता, मी तो वृद्ध स्वभावता, त्वा गृहस्थाश्रमी तत्वता होऊनी वंशवृद्धी करी. त्यावेळेस आई सांगते की बाळा, आम्ही आता म्हातारे झालेलो आहोत आणि तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून वंशाचा विस्तार करावा अशी आमची इच्छा आहे. परसोबा म्हणे आई, मज वंशवृद्धीची चाड नाही, परमेश्वर भक्ती देही सदोदित पाही साधीन. परसोबा म्हणतात, आई साहेब, मला वंश विस्ताराचा काहीच इच्छा नाहीये. मी फक्त या विठ्ठलाची भक्ती करेल आणि या सगळ्या संसाराचा गाडा सुद्धा मी चालवतो, तुमची सेवा करतो, पण माझी काही वंश विस्ताराची इच्छा नाही. तो म्हणत असे माता, तू जरी लग्न न करिता तरी आमुचा प्राण तत्वता सुखे न जाई. मग आई सांगते, बाळा, तू जर लग्न नाही केलं तर आमचे प्राण सुखासुखी जाणार नाही, म्हणून तू लग्न कर. बाळा तू गुणनिधी, बुडालाशी दारिद्र्य उदधी, मणी नसे संसार बुद्धी ही आम्ही जाणत असे. बाळा तू गुणाचा निधी आहेस, तुझ्या ठिकाणी भरपूर चांगले गुण आहेस आणि तू दारिद्र्याच्या या सागरामध्ये बुडालेला आहे, हे सुद्धा आम्हाला जाणीव आहे याची. तुझ्या मनामध्ये संसाराची बुद्धी नाहीये, लग्न करण्याची इच्छा नाहीये, हे आम्ही जाणतो. परी आमुची ही आज्ञा, पण आमची ही आज्ञा आहे काय, लग्न करावे तुवा प्राज्ञा, ये गोष्टीची सर्वज्ञा सर्वस्वेन करावी. अवज्ञा याची करू नको तू, ही आमची आज्ञा म्हणून तू याचं पालन कर. तू लग्न करावं अशी आमची इच्छा आहे. तरी दैव असे बोलत, ये वर्षी पीक बहु येत, देणे फिटल्या समस्त विवाह निर्धार करू. मग दैवून आईचा आग्रह पाहिला आणि सांगितलं की आई, या वर्षी थोडं पीक येऊ दे, लोकांचं देणं देऊन टाकू दे आणि मग आपण लग्नाचा निश्चय करू.
कर्म धर्म संयोगी करून शेत पिकुनी आले पूर्ण, ती वार्ता ऐकून जाण सोयरे शोधू आले. कर्म धर्म संयोगानं त्या वर्षी भरपूर पीक आलं शेतामध्ये आणि लोकांचं देणं सुद्धा फिटून गेलं आणि पैसा आल्यानंतर मग ते सोयरे शोधू लागले. तै आला सदुमाळी आर्त भाव दैवच्या जवळी, कन्यादान स्वीकारी वेळी आसा निवेदिला. त्यावेळेस सदू नावाचे माळी सद्ग्रहस्थ तिथं आले आणि दैवच्या जवळ येऊन आपल्या अंतकरणाचा भाव मनोगत स्पष्ट केलं की तुम्ही आमच्या कन्यादानाचा स्वीकार करावा. कन्या पाहुणी रूपवान दोघांचीही बैसले मन, म्हणती आमच्या दैवे करून ऐसा लाभ झाला. कन्या ती रूपवान पाहिली आणि दोघांचं मन त्या मुलीवर बसलं आणि त्यांनी सांगितलं की आता आमचं तर भाग्य उजळलं बाबा, इतकी चांगली मुलगी सून म्हणून आमच्या घरी येणार आहे. सदू माळे होते श्रीमंत, कन्यादानाची भाक प्रख्यात, जणी करोणी धरिला हात मुहूर्त, शुभदायी साचार. मग सदुमाळी श्रीमंत होते. त्यांनी कन्यादानाची जी वचन आहे ती सगळ्यांना सांगितलं. गावामध्ये डिंडोरा पिटला की आता यांचं लग्न इथं पक्क झालं. जणी करोणी धरिला मुहूर्त, शुभदायी साचार आणि मुहूर्त काढला लग्नाचा. परसोबा व नांगिताबाई, मुलीचं नाव नांगिताबाई आहे आणि इकडं परसोबा. लग्न झाले समारंभेतही, सोयाती सर्व जना पाहे अन्नदान समर्पिले असे. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लग्न झालं आणि लग्नामध्ये अन्नदान झालं. लग्न सोहळा पार पडला. परसूचे झाले लग्न, तव दुजे पातले विघ्न, वृद्ध माता पिता निवर्तोन अति दुःखी झालासे. परसोबाचे इकडे लग्न झाले आणि एक दुःखद घटना घडली. परसोबाच्या आईवडिलांचा देहांत झाला आणि अति दुःखी अंतकरणानं परसोबा राहू लागली. शेतीत पिके ना पीक, संसारी वाटे सदैव धाक, सावकारादी श्रीमंत लोक देणे मागू लागले. शेतीमध्ये पीक येईन, संसारामध्ये धाक वाढू लागला, काळजी वाटू लागली की आता लोकांचं देणं राहिलेलं आहे. सावकारादी श्रीमंत लोक देणे मागू लागले. आता श्रीमंत सावकार त्यांच्याकडून देणं घेतलं होतं, कर्ज घेतलं होतं, ते आता देणं मागू लागले, द्या आमची आता रक्कम. तव आली वारीची वेळ. त्यावेळी इतक्यामध्ये वारीची वेळ आली. पंढरीसी गेले उभयता सकळ, देणेकऱ्यांच्या मणीचा ताळ सर्व सुटोनी गेला. इतक्यामध्ये दोघे पंढरपूरला वारीला गेले आणि देणेकऱ्यांच्या मनाचा आता संयम तुटला, बाण तुटला. हे कव्हा देते बाबा, याची तर वारी बी चालू आहे, हे देवदेव बी करायला लागले तर आपलं देणं काही तसंच राहायला लागलं. पंढरीत कीर्तन गजरी, परसोबा रमुनी साचारी, नांगिताबाई सह निर्धारी पौर्णिमेस पातला. आणि परसोबा आणि नांगिताबाई पौर्णिमेच्या दिवशी पंढरपुरामध्ये कीर्तनाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी पोहोचले. सावकाराची बसली धरणी, नेत्री पाहिले नांगितेनी, अंगीचे आंदणे डागवी कोणी दिनी करी वारिले. आणि ज्यावेळेस वारीहून परत आले तर ते धरणे धरून बसलेले सावकार नांगिताबाईनं पाहिले. आता यायचं देणं द्यायचं कसं, तर त्यांनी स्वतः अंगावरचे दागिने काढले आणि सावकाराला देऊन वाटी लावलं. काय करणार. नांगितेने बापाकडून मागून आणले बैल दोन, परसोबा समवेत आपण शेतीत कष्ट करीत असे. मग नांगिताबाईनं आपल्या वडिलाकडून 2 बैल आणले आणि स्वतः शेतीमध्ये कष्ट करू लागले. शेती केली बागायत, कांदा मुळा बाजारी नेत, सर्वाते एक भाव सांगत भजन करीत निर्धारी. शेती अशी बागायत जमवली, कांदा मुळा बाजारी हे सगळं नाही का मार्केटमध्ये बाजारामध्ये न्यायची आणि एकाच भावात विकायचं आणि देवाचं भजन करायचे. कोणते गिराईक कैचे हे म्हणे आणि ना साचे. आणि कोण कसं आहे आता, ह्या काय मनामध्ये संशय घ्यावा बाबा, गिराईक यायला ना द्या माल येईना. आता तै वादळ लोक निंदेचे उठले जाण साचार. मग लोक निंदा करू लागले, काय परसोबा आहे म्हणे, हे कोणता भाव कोण्या भावामध्ये द्यायला लागलेत, काही चांगला भाव घ्यावा, कोणतं गिराईक कसं पाहावं.
श्रीमंत असलं तर जास्त पैसे घ्यावं, गरीब असले तर कमी, हे दोघाला एकाच भावात द्यायला लागले. म्हणून लोक निंदा करू लागले. मग म्हणती परसोबा झाला खुळा. परसोबा खुळा झाला, येडा आहे म्हणे, हे याला धंदाच करता येईन. व्यापारी सत्याचा चाळा करिता नागो शिळा वेळ, गिराईक सकळ तेजील. म्हणून ह्याला गिराईक सोडून जाते ना, आता हे ह्याला काही ताळ मिळत नाही व्यापार कसा करावा म्हणून. असं लोक निंदा करू लागले. परीन भिवून लोक निंदे, सत्य धर्म आचार्य आनंदे. कीर्ती झाली प्रसिद्ध, वेधले गिराईक. सत्यानं धंदा करू लागले, व्यापार करू लागले, म्हणून गिराईक आपोआप त्यांच्याकडे येऊ लागलं. असं सर्वांचा विश्वास थोर बसला परसोबावर. सगळ्या गिराईकाचा विश्वास परसोबावर बसला. आणि वाढता व्यापार जोर, दैन्य दारिद्र्य पळाले. व्यापार जोरात वाढला आणि दैन्य दारिद्र्य हे पळून गेलं. गर्दी गिराईकांची लोटली, शेतकऱ्यांनी पोते आणले. भरुनी माल विश्वासे ठेविली, देती दलाली संतोषे. गिराईकाची गर्दी होऊ लागली, माल पोत्यानं पोते घरी येऊ लागला शेतीतला. आणि विश्वास ठेवून दलाल लोक संतुष्ट म्हणजे आनंदी होऊ लागले, कारण त्यांना पैसे मिळाले त्यांचे. तो सकळ व्यापारी परशुशी राजमर्जीने विचारी, कोणाच्या परवानगीने करी व्यापार सांगपा. त्यावेळेस व्यापाऱ्यांनी काडी केली आणि त्यांनी सांगितलं, कोणाच्या राजमर्जीने तुम्ही हा व्यापार करायला लागले सांगा. मग असं सांगितल्यानंतर तवतेने तेजीला व्यापार, शेती करुणी करी संसार. वारीचा श्रेष्ठ निर्धार सदोदित चालवी. मग नंतर परसोबानं व्यापार सोडून दिला आणि आपली शेती करू लागले, शेतामध्ये कष्ट करू लागले. पण वारीचा नियम मात्र मोडला नाही. दरवर्षी वारी चालू ठेवली. राजसेवके केली बंदी, व्यापार तो खुंटला तंदी. वैष्णव मेळाव्याचे मांदी, भागीदारी झालासे. राजसेवकानं व्यापारावर बंदी आणली. मग बंदी आणली म्हणून व्यापार बंद केला, पण शेतीमध्ये काम करणं चालू ठेवलं. आणि शेतीमध्ये काम चालू असताना वारी मात्र नित्य नेमानं दरवर्षी न चुकता वारी चालू होती. वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये येऊन भगवंताचं नामस्मरण करत होते. उभयता वारी करीत, कीर्तन श्रवणाचा लाभ घेत. संत लोटांगणी जात प्रेमे सर्व भावेती. प्रभात काली उठोन करी शौच मुख मार्जन. चंद्रभागेचे करी स्नान, काकड आरती पाहतसे. सकाळी उठून काकड आरती करण्याच्या आधी चंद्रभागेचं स्नान करायचे, काकड आरती करायची, असा नित्य नेम चालू होता. काकड आरती करी नेमे, निस्सीम भाव प्रेमे. त्यांच्या नेमा उपमे जगी दुसरे असे ना. काकड आरती नित्य नेमानं करायची सकाळी 4 वाजता. म्हणून आपण काकडा भजन कधी करत असतो? सकाळी 4 वाजता, कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये विद्येचं ग्रहण होत असतं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सकाळी 4 वाजता उठून काकडा करण्याची रीत सांगितलेली आहे. आणि गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी सांगत असतात की प्रत्येक व्यक्तीनं सकाळी 4 ते 5 काकडा भजन करायला पाहिजे. आणि जेवायच्या आधी संध्याकाळी 2 हरिपाठ घ्यायला पाहिजे, ज्ञानोबरायांचा आणि नाथ महाराजांचा. मग जेवण करायला पाहिजे. असं आपणच आपल्या मनाला नियम लावायचा. कोणाचं दडपण नाही, बळजबरी नाही, पण हा नियम लावायचा. कारण वारकरी संप्रदायामध्ये तुकोबरायांना आपल्याकडून एकच अपेक्षा आहे. काय? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तुकोबरायांना एकच अपेक्षा आहे आपल्याकडून की तुम्ही कंठ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा, व्रत एकादशीचं करा, आणि मी विठ्ठलाचा दास आहे असं तुम्ही तुमच्या मुखानं म्हणून घ्या. तुम्ही कोण आहात? विठ्ठलाचे दास आहात. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. जर आपल्याला विठोबाचं दास व्हायचं असल तरच मनुष्य देहात या. कंडिशन टाकली, कळतं का जीवन काय आहे? जर आपल्याला विठोबाचं दास व्हायचं असेल तरच. जर तरच्या गोष्टी येते आणि सकारात्मक शब्द वापरलेला आहे, म्हणजे याच्याशिवाय पर्याय नाही. जसं आईवडिलांना लेकराबद्दल अपेक्षा असते, शाळेत चालला ना तर ह्यानं पहिल्या नंबरनं पास व्हावं, पहिल्या नंबरनं नाही तर सेकंड क्लास,
सेकंड नाही तर थर्ड क्लास नाही तर ढक्कल पास, ढक्कल म्हणजे ढकलून बाउंड्रीवर. आता हे जर एकाच वर्गात 10-10 वर्ष बसू लागला तर आई वडिलांची नाराजी नाही का होणार बरं? तसं देव आपल्यावर नाराज नाही का होईल बरं? काय तिथं गर्भवासात वचन दिलेलं आहे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवून या, आठवीन पाय हा माझा नवस. आपण गर्भवासामध्ये नवस केलेला आहे, देवा या दुःखातून मला एकदा वेगळं कर, मी तुझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेईन, तुझी आठवण ठेवीन. पण मग देवाला वाटलं हरकत नाही, लहान बालक आहे, एक संधी द्या यांना, बच्चा आहे. तर मग देवानं संधी दिली, सोडलं. पण बाहेरची हवा लागली की ते बाळ म्हणू लागलं कव्हा मी कव्हा म्हणलं. बेईमान झालो आपण कोणाला? देवाला. मग आपण आपल्या आई वडिलाशी बेईमान झालो, आपण जीवन देणाऱ्या देवाशी बेईमान झालो, तर एकमेकाशी इमानदारीनं राहतो याची काय गॅरंटी? ध्यानात घ्या आपलाच इतिहास की आपण कोणाला बेईमान झालो. आपण आईबापाला बेईमान झालो, आपण ईश्वराला बेईमान झालो. पण संतांच्या संगतीत आल्यावर आपण इमानदारीनं राहू शकतो, वागू शकतो. आणि याच पद्धतीनं इथं वारीचा नेम सांगतात. काकड आरती करी नेमे, निसीम भाव प्रेमी, त्यांच्या नेमा उपमे जगी दुसरे असे ना. प्रातःकाल शुभ समयी प्रकाश वाढतसे पाही, निद्रिस्त देवाच्या उदयी ज्ञान प्रकाश भावितसे. मग दैवू काय म्हणायचे देवाला? देवा विठ्ठला तू जागा हो, भक्त मंडळाला भेट दे, आनंदाची दिवाळी पहा, आपले मुख दाखवा. तुम्ही आल्यावर आमचे अज्ञान जाते, कारण कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जात. उठोन या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. असं भगवंताचं मुख ते सगुण रूप पाहिल्यानंतर आनंद होत असतो. कारण कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप एका मुख दर्शनानं जात असतं. म्हणून उठोन या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. आपल्या अमृत दृष्टीनं ते चरण पहा, निहाळा. म्हणून विठ्ठला तू जागा होई, भेटी भक्त मंडळादी, आनंदाची दिवाळी पाही, मुख दाखवी आपुले. तुची उदयोनी समस्त आमुचे अज्ञान पळत, ज्ञान प्रकाशे जीवनमुक्त सुखे विचरू जगी. ऐशी काकड आरती करी मग उद्योगा प्रवर्ते निर्धारी, परमात्माची महिवरी उदयला हे भावी तसे. अशा काकड आरतीनं देवा तू आता जागा हो, तुझ्या ज्ञान प्रकाशाने जीवन मुक्तीत सुखाने जगात राहू दे. अशी काकड आरती करून उद्योग करत होते. पृथ्वीवर परमात्मा प्रगट झाला अशी भावना करत होते. सूर्य उगवला की पृथ्वीवर कोण आला? परमात्मा प्रगट झाला अशी भावना करत होते. सायंकाळी शेजारतीमध्ये जगात देव प्रगट झाला. आमची कामे केली देवा स्वामी, आता सुखाने झोप घ्या. तुमचे प्रेम असेच आमच्यावर ठेवा, सर्व काळ तुझे नाम आमच्या मुखामध्ये राहू द्या. स्वामी अज्ञानाच्या रात्रीमध्ये पडून दुःखाच्या ओझ्याने दाटलो होतो, पण तुमच्या सोबत उठल्यावर संसार नष्ट झाला. अशा काकड आरती शेजारती अंगामध्ये पडून दुःखाच्या ओझ्याने दाटलो होतो, पण सकाळी तुझ्या बरोबर उठल्यावर संसार नष्ट झाला. पूर्ण स्थिती पाळून या भक्ताला अशी अनंत जन्मे दे, अशी खून सापडली. संसार विसरून सर्व काळ भगवत गुण गात होतो. तेव्हा नांगिताबाई म्हणाली, स्वामी देवाला तुम्ही काहीतरी मागा, पुत्र मागा. काय म्हणतात? तुझी उदयोनी समस्त आमुचे अज्ञान पळत, ज्ञान प्रकाशे जीवनमुक्त सुखे विचरू जगी. ऐशी काकड आरती करी मग उद्योगा प्रवर्ते निर्धारी,
परमात्मची महिवरी उदयला हे भावे तसे पातलिया सायंकाळ शेजारती करी भक्त प्रेमळ जगी उदयला घननीळ त्या ते निजा म्हण तसे देवात्वा जगी प्रगटोन आमुचे केले काज पूर्ण निद्रा करुणी भागशीन सुखे घाली स्वामिया ऐसेच तुझे प्रेम ठेवी आम्हावरी अनुपम सर्व काळ तुझे नाम मुखी असो स्वामिया सर्व काळ आमच्या मुखामध्ये तुझं नाव येऊ दे अज्ञान रात्रीत पडलो दुःख भारे पूर्ण दाटलो तुझ्या उदयी जागलो नष्ट झाला संसार अज्ञानाच्या रात्रीमध्ये पडलो होतो दुःखांच्या भारानं दाटलो होतो तुझ्या उदयानं मी जागा झालो आणि संसार दुःख नष्ट झालेला आहे ऐशी काकडारती शेजारती अंगी बाणली पूर्ण स्थिती देवा अनंत जन्मे भक्ती ऐशीच देई ऐशी पाहुणी खून विसरला संसार दारुण सर्व काळ भगवत गुण रात्रंदिन गात असे रात्रंदिवस भगवंताचं गुण गात होते भक्ती नौकेत बसून भक्तिरूपी नावेमध्ये बसून चालवी वारी नेमाने नेमान वारी नित्य नेमानं चालत होती झाला मावळता आयुष्यभान कुळी संतती नसेची आता आयुष्यभान मावळू लागला आयुष्यरूपी सूर्य मावळू लागला पण कुळामध्ये संतती नव्हती तवनांगिता म्हणे स्वामी पुत्र देवापाशी मागा तुम्ही वंशवृद्धी ये जन्मी सार्थक मज वाटेना तेव्हा नांगिताबाईंनी परशोबांना सांगितलं स्वामी तुम्ही देवाजवळ आपल्याला पुत्र व्हावा अशी काय इच्छा प्रगट करा मागा देवाला पुत्र कारण या वंशवृद्धी वाचून या जन्माचं सार्थक होऊ शक्य नाहीये परशुवा म्हणे संसारी भक्तीने करावे वारी पुढील कार्य निर्धारे परमात्माची युजित तसे परशुबा त्यावेळेस सांगतात की संसारी माणसानं भक्तीनं वारी करायला पाहिजे आणि मग पुढचं कार्य परमात्मा आपोआप करत असतो त्याला काही मागू नये निमित्त मात्र प्राणी होत सर्व काही तोची योजत इथं प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि बाकीची सगळी योजना देव करत असतो भक्ताचे पूर्वीयार्थ ऐशी ख्याती अशी ख्याती आहे की देव भक्ताचे इच्छा पूर्ण करत असतो चालू वारीत जाऊन देवाशी निवेदू भाव आपण सर्व व्यापक दयाघन त्या काळजी असे चला आपण वारीमध्ये जाऊ आणि वारीतून जाऊन देवाला आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करू त्याच्या समोर मागणं मागू आपल्याला काय पाहिजे ते कारण देव दयाळू आहे सर्वज्ञ आहे सर्वशक्तिमान आहे त्याला काळजी आहे आपली तो आली पंढरीची वारी उभयता जाती संता बरोबरी टाळ घेऊनी भजना माझारी प्रेमे पूर्ण नाच तसे आणि इतक्यामध्ये पंढरपूरची वारी आली दोघे जण संता बरोबर टाळ घेऊन भजन करत करत आनंदानं नाचत वारीला निघाले अंगीचा निघाला घाम तेने नष्ट झाला मनीचा काम नवनीता ऐसे परम अंतकरण झालेसे कारण आता वारीत जायचं आणि टाळ वाजवत आनंदानं नाचत देवाचं नाव घेत गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद अशा आनंदामध्ये देवाचं नाव घेत नाचू लागले त्यावेळेस शरीरातून घाम निघू लागला आणि घामाबरोबर कामही संपला आणि ते अंतकरण नवनीतासारखं शुद्ध झालं तैसे सबाह्य म्हणजे आतून बाहेरून नवनीत म्हणजे तैसे सज्जनांचे चित्त मृदू सबाह्य नवनीत आता नवनीत कसं आतून बाहेरून मृदू असतं ना मऊ असतं ना तसं सज्जनांचं चित्त हे आतून बाहेरून प्रेमळ असतं सज्जनांचे चित्त तसं चित्त नांगिताबाई आणि परशुबाचं झालं आता लाज भय पूर्ण त्यागोनी भजनी नाचे निर्लज्जपणी अज्ञान पाश नष्टोनी निष्काम मनी झालाशे लाज भीती सगळी सोडून दिली आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये आनंदानं वारीमध्ये चालू लागली आणि या पद्धतीनं गेल्यानंतर अज्ञानाचे पाश बंधन तुटून गेलं आणि ज्ञानाचा उगम झाला ऐशा स्थिती पावला पंढरपूर अशा स्थितीमध्ये दोघेही पंढरपुरामध्ये आले
चंद्रभागेत झडकर स्नान करोनी लवकर कीर्तनासी बैसले. चंद्रभागेचं स्नान केलं आणि पटकन येऊन कीर्तनामध्ये बसले. जीवनमुक्त कीर्तनकार विठ्ठल स्वरूप प्रगटवी साचार तेथे अर्पुणी मन समग्र समाधीस्थ बैसला. आणि कीर्तनकार सुद्धा जीवनमुक्त होते. त्यांच्या मुखातून विठ्ठलाचं स्वरूप ऐकूल्या बरोबर इकडं परशोबाला समाधी लागली. विसरला देहभान तेथे कैचे घेई दर्शन नांगितेने आठवण दिदली त्या ते प्रेमे. देहभान विसरून गेले. आता तिथं कसं दर्शन घ्यावं अशी आठवण राहील. मग नांगिताबाईनं त्यांना आठवण करून दिली, आपल्याला दर्शनाला जायचं ना. म्हणजे हो थांबा. तो बंद झाले महाद्वार बडवे घरी गेले समग्र. झडकरी पातला भक्त चतुर नांगिते समवेत. तोपर्यंत महाद्वार बंद झालं. बडवे आपल्या घरी निघून गेले आणि झडकरी पातला भक्त चतुर नांगिते समवेत. मग नांगितासोबत ते परत आले. हा जरी कीर्तनी बैसला देवाशी तो ध्यास लागला. कधी भेटेन भक्त प्रेमळा परशुबा ते निर्धारी. आता हे तर कीर्तनात विसरले देहभान, पण देवाला काळजी लागली की माझा भक्त कधी येऊन भेटेन मला, परशुबा कधी येऊन भेटतेन. कारण म्हणत असे प्रेम देवे उघडोनी द्वार कडकडोनी भेटला सत्वर. नयनी भरलेसे नीरमुखी शब्द उमटेना. देव भक्त एकरूप झाले. कडकडून मिठी मारली. देवानं दार उघडून परशोबाला आनंदानं मिठी मारली. त्यावेळेस कशी परिस्थिती होती. शब्द तोंडातून फुटेना. कंठात प्रेम दाटू लागलं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. हृदयामध्ये राम रूप प्रगट झालं. कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि देव आणि भक्ताची ही भेट पाहू लागली नांगिताबाई. की विठ्ठल परमात्मा आणि परशुबा एकमेकाला भेटून डोळ्यातून अश्रू वाहायला लागलेत, आनंदाश्रू वाहायला लागलेत. हा जरी देवे उघडोनी द्वार कडकडोनी भेटला सत्वर. नयनी भरलेसे नीरमुखी शब्द उमटेना. म्हणत असे प्रेमळ भक्ता तू तो मज तत्वता करोणी निष्कामता अंगी बाणोनी घेतली. हे प्रेमळ भक्ता तू माझ्यावर किती कर्जबाजारी केलं. तू मला किती कर्जबाजारी केलं. कारण तू निष्काम भावनेतून माझं नामस्मरण केले. आयुष्यातले 50 वर्ष न चुकता वारी केली. परशुबानं किती वर्ष? 50 वर्ष न चुकता वारी केली. 50 वर्षे निर्धारी माझी निष्काम भावे वारी. करोनिया तो मजवरी बहुरीन केले असे. सोडली लौकिक चाड संत सेवा केली उघड. आशा पाशेचा पाड तुझ पुढे चाले ना. तू लोकांची इच्छा लोक काय म्हणतील याचा विचार नाही केला आणि सतत सारखं 50 वर्ष तू वारी केली. निष्काम भावनेतून केली. कुठली इच्छा धरली नाही. ये उपकार फिटावया काहे माग भक्त सखया. तव पुण्य गणावया शक्त पाही मी असे. तुझं इतकं पुण्य झालं की मी ते पुण्य मोजायला असमर्थ आहे. तू ह्या ऋणातून मला मुक्त कर. तू मला काहीतरी माग. कोण म्हणाले? स्वतः देव म्हणायला लागलेत. पंढरीचा राणा परशुबाला म्हणायला लागले की तू काहीतरी मला माग आणि तू मागून माझ्याकडून या मला ऋणातून मुक्त कर. तो बोले भक्तराज माते नाही तुझे काज. जन्मोजन्मी हीच मज भक्ती देई स्वामी या. त्यावेळेस भक्तराज परशुबा सांगतात देवा मला दुसरं काही नको. मला काही नको. फक्त तू हवा. मला कोण पाहिजे? मला फक्त देव पाहिजे. मज नको धनमान सदा दारिद्र्य असावे पूर्ण. मला धन नको, मान नको. मला नेहमी दरिद्रीच ठेव देवा, गरीब ठेव. का? उबगोत गणगोत जन तुझी आठवण असू दे. मला हे गणगोत विटून जाऊ दे, माझा द्वेष करू दे, पण तू माझ्या हृदयामध्ये राहा. तुझी आठवण माझ्या अंतकरणामध्ये राहावी. मला एवढंच दे. देह सुखाचा विटाळ उपजो मनी सर्व काळ.
तुझे रंगी मन केवळ सदा सर्व काळ ठेवी. देहाचा सदा विटाळ राहू दे, सुखाचा विटाळ राहू दे याला. उपजो मनी सर्व काळ, म्हणजे मनामध्ये सर्व काळ हा देह विटाळ आहे अशी आठवण राहू दे. तुझे रंगी मन प्रेमळ, तुझ्या भजनामध्ये रंगू दे हे मन. मन राम रंगी रंगले, चरणी नेत्र गुंतले. मन राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले. असं आत्मरंगामध्ये रंगायला पाहिजे. रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. देवा, हे शरीर रूपी चादर आहे ना, हे तुझ्या प्रेमात रंगू दे. आणि तुझ्या रंगाचा तुझा रंग चढला ना, मग तो उतरत नाही. म्हणून ही शरीर रूपी चादर सद्गुरूकडे नेली. ऐसा रंग रंगा रंग रेने, ऐसा रंग रंगा रंग रेने. केला लो लाल कर दिनी चदरिया, झिनी रे झिनी. कबीरदास सांगतात की सद्गुरूकडं ही शिक्षाचा रंग चढवण्यासाठी ही शरीररूपी चादर पाठवली. तर सद्गुरूनं असा रंग चढवला, धोबिया धोये चाहे सारी उमरिया. श्याम पिया मुरी रंग दे चुनरिया, श्याम पिया मुरी रंग दे चुनरिया. असा रंग चढवा की धोबी आयुष्यभर धूत बसला तरी ते रंग उतरूच नाही, असा रंग चढवा. आणि सद्गुरूनं असा रंग चढवला, शिक्षेचा रंग, ज्ञानाचा रंग चढवला. म्हणून हे ज्ञान कुणी चोरून नेत नाही बरं का. चोरन लेवय दिन दिन बढत सवायो, पायो जी मैने राम रतन धन पायो. असा रंग चढू दे देवा. परसोबाची ऐकोणी वाणी, नांगितेशी विचारे निर्वाणी. काय इच्छा तुझे मणी, सांग सांग गुणनिधे. मग देवानं नांगिताबाईला विचारलं, हे गुणनिधे, तुमची काय इच्छा आहे मला सांगा. तर तवती म्हणे, माय बापा आमच्या उजळोनी वंशदीपा. संसार सागर सोपा, आमचा तुम्ही कार्य करावा. त्यावेळेस ते म्हणतात, माय बापा तुम्ही आमच्या संसाराला एक दिवा द्या आणि आमचा संसार सागर सोपा करा, आमची एवढीच इच्छा आहे. पूर्ण भक्त हो पुत्र देई, सदैव आठवण तुमची राही. संसार परमार्थ सोयी, दोन्ही होती आमुच्या. तुम्ही आम्हाला एक तुमचा भक्त द्या, पुत्र द्या. आम्हाला तुमची भक्ती करणारा पुत्र द्या, कारण तुमची सदैव आठवण राहील आणि तुमच्यामुळं परमार्थ आणि संसार दोघाची सांगड लागणार आहे. करी वंशाचा उद्धार, सुख हो सज्जना साचार. आनंद समुद्राचा पार, जगियावर अवतरो निर्धारे. वंशाचा उद्धार करावा, सुखाचा सज्जनामध्ये विस्तार करावा, आनंदाचा पार नसावा असा पुत्र द्या. परमार्थाचा महिमा प्रगटवो गृहस्थाश्रमा. नामस्मरणाचा प्रेमा सर्व काळ टिकवो. परमार्थाचा महिमा त्यांनी गायला पाहिजे. गृहस्थ आश्रमामध्ये नामस्मरणाचं प्रेम वाढलं पाहिजे असा पुत्र द्या. नांगितेचा जाणूनी भाव, होय म्हण तसे देवराव. एक पूर्ण भक्त पुत्र ठेव, तुझ दिधली असे. आणि नांगिताबाईच्या अंतकरणातला भाव विठ्ठलानं जाणला आणि ताबडतोब हो म्हणले. आणि आम्ही तुम्हाला एक पूर्ण भक्त अशा पुत्राची ठेव देणार आहोत. तो महाज्ञानी पूर्ण मज अंतकरणी साठवीन. मी त्याचे कोड पुरवून महती संती दाखवी. तो महाज्ञानी असणार आहे, पूर्ण असणार आहे आणि तो मला हृदयामध्ये साठवणार आहे. मी त्याची पूर्ण इच्छा पूर्ण करून त्याला संतांमध्ये बसवणार आहे. तुम्ही येऊन केली वारी, मी जाईन आरणपुरी. योगक्षेम बरव्यापरी, चालवीन निर्धारे. तुम्ही इथं येऊन वारी केली, आता मी आरणपुरीमध्ये जाऊन तुमचं पूर्ण योगक्षेम चालवणार. योगक्षेम वहाम्यहम. म्हणून होईल पूर्ण भक्तराज, उद्धरील कुळ सहज.
तीर्थयात्रा व्रत कर्मबीज याचे तत्व प्रगटील तो पूर्ण भक्तराज असणार आहे, पूर्ण कुळाचा उद्धार करणार आहे। तीर्थयात्रा व्रत आणि कर्माचं बीज या लोकामध्ये स्पष्ट करणार आहे। दुर्जन दुष्ट जे लोक ते फजित पावती निंदक कीर्तनी उद्धरी सकळीक पुण्यश्लोक पावन। दुर्जन दुष्ट लोक जे त्यांची निंदा करणार आहेत ते त्यांचे काय होईल, फजिती होईल आणि कीर्तनामध्ये सगळ्या लोकांचा उद्धार होईल। ऐशी ऐकोणी देववाणी आनंदले उभयतामणी आरणग्रामाते परतोनी येते झाले आनंदे। अशी देववाणी ऐकल्यानंतर दोघं आनंदान आरण या गावी परत वापस आले। अनंत जन्मीचे सुकृत ते होऊनी फलीभूत संसारी देव पावत अंती योग्य सायुज्या। अनंत जन्माचं सुकृत उदयाला आलं, ते फलिद्रूप झालं आणि संसारामध्ये देव प्राप्त झाला आणि त्यांना अंतिम दशा म्हणजे सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली। पुढील अध्यायी कथा अवतरेल भक्त सावता ज्याचे चरित्र ऐकता संसार बाधा बाधिना। पुढच्या अध्यायामध्ये भक्तराज सावता महाराजांचं चरित्र ऐका। त्यांचं चरित्र ऐकल्यानंतर संसाराचं बंधन राहत नसतं। इति श्री सावता महात्म्य भिकुने कथिले सत्य संत सादर परिसोत तथ्य सर्व काळ आनंदे। इति श्री सावता महाराज महात्म्य संतावतार कारणम दैवू परशुभा चरित्र कथनम नाम प्रथमोध्यायः। श्री पांडुरंगार्पणमस्तु। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल।